चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सिटी इंडिया मराठी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक वास्तू अभेद्य जंजिरा किल्ला। हा जंजिरा किल्ला म्हणजे जणू निसर्गाच्या सानिध्यात असलेलं एक पर्यटन स्थळ। हा इतिहास साक्षी असलेला जंजिरा किल्ला आजही अरबी समुद्राच्या मुरुड बंदराच्या किनारपट्टीवर डौलाने थाटात उभा आहे। या जंजिरा किल्ल्याची उभारणी रामराव कोळी पाटील यांनी लाकडी गडी सदृश्य रूपात केली होती। त्यानंतर सिद्दी पेरीम खान व सिद्धीने काबीज केला। किल्ल्याची शिलालेखा बघितला असता असे दिसून येते की प्रथम मर्तुजा निजामशहा यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1576-77 मध्ये फहीम खानने किल्ल्याचे बांधकाम सुरू केले व सिद्दी याकूब खान दुसरा याने 1710 या कालावधीत बांधकाम पूर्ण केले। 177 वर्ष बांधकामाला लागले असता या किल्ल्याची विशेष ओळख म्हणजे हा किल्ला एक अंडाशय कृतीमध्ये बांधण्यात आला असून यामध्ये 19 बुरुज आहेत आणि भारतातील 3ऱ्या क्रमांकाची तोफ इथे आजही अस्तित्वात आहे। किल्ल्याचा प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या 3 तोफा अजूनही डौलाने उभ्या आहेत। किल्ल्याचे मुख्य आकर्षक म्हणजे कलाल बांगडी ही भारताची 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तोफ ही केंद्रबिंदू आहे। हा किल्ला काबीज करण्यासाठी पोर्तुगीज, मराठा, ब्रिटिश अशा साम्राज्यांनी केलेले प्रयत्न सुद्धा निष्फळ ठरले। जंजिरा किल्ला 3 शतकाहून अधिक अजय किल्ला आहे। कोकणचा इतिहासात हा किल्ला आजही प्रभावशाली किल्ला म्हणून संबोधला जातो। भरभराटीच्या काळात येथे मंत्र्यांसाठी महाल, बंगले, मशिदी, 2 ताज्या पाण्याचे तलाव अशा सोयी सुविधायुक्त परिपूर्ण होता। आजही किल्ल्यात परिसंवाद यतन, घोड्याचा पागा, सुरलखानाचा वाडा, तलाव, पश्चिम दरवाजा ही काही करण्याजोगी ठिकाणे आहेत। निसर्गाच्या कुशीत, अरबी समुद्राच्या पाण्याच्या मुशीत हा जंजिरा किल्ला आजही तटस्थ असा ताठर मानेने भारतीयांचा स्वाभिमान जागवत डौलाने उभा आहे। जंजिरा किल्ल्यावर आलेले नागपूर येथून सिटी इंडिया मराठी न्यूज नागपूर उपसंपादक रवींद्र खेडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रशांत जोशी यांनी संपूर्ण बातमीचा आढावा घेतला असून त्यांच्यासोबत आलेली संपूर्ण टीम पुढील प्रमाणे सुधीर जिचकार, उमेश थोटे, उमेश घमे, सौ सुरेखाताई जिचकार, सौ मीनाताई थोटे, सौ प्रणालीताई गमे, सुनीताताई गमे, कुंदाताई जिचकार, राम तितीरमारे, विलासरावजी दांडेकर। याच कार्यक्रमानिमित्त जिचकार परिवार आणि दांडेकर परिवार यांचे एकत्र मनोमिलन झाले। सिटी इंडिया मराठी न्यूज करिता नागपूर उपसंपादक रवींद्र खेडकर। चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।